आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय मजा घे या. अरे कोणाचा नंबर दिलाय तो? माणूस नाही बाई बोलते कोणतरी. बाई? हा. असं कसं? मी बोललीये स्वतः, माणूस बोलतोय. अरे मग मी काय खोटं बोलतोय का? अरे डेंजर बाई कोणतरी. हा काय सीन आहे? गौरीच्या तर असं कसं होईल? कोण बाई आहे? मी तर स्वतः बोलले त्या गौरीच्या नवऱ्याशी. मैंने कहा था जली तो फंसी, फंसी तो पट्टी. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है, आगे आगे देख होता है क्या. मानलं तुम्हाला लव गुरु. बच्चा तुझं कल्याण असो. ए अरे हा डबा इथे कसा? ए गुपचूप आणलाय मी. उगाच कशाला द्यायचा तिला? कमाल आहे तुझी. खाऊन बघूयात ना गौरीजींनी केलेले लाडू. वाह वाह वाह. काय झालं? तूच बघ. बहुतेक ना गौरीजींनी त्यांचा राग पण घातला या लाडवात, म्हणून कडू लागतोय. जाऊ दे, पण युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं. हे डोंट टच इट. माझं येते. गौरीनी स्पेशली माझ्यासाठी बनवलं. हो खूप स्पेशली. प्रेम अगदी कुठून कुठून भरलंय. हो ना, किती गोड आहे ना गौरी. सच अ स्वीट गर्ल. अरे एकदम गोड. लाडू खाल्लास की कळेलच तुला. आणि नेमकं तू पण उद्याच चाललीस. अजून थांबली असतीस तर अजून मजा आली असती नाही? नो पुष्पा, आय हॅव टू गो. पण आपण आज सेलिब्रेट करूच शकतो. पार्टी? या आय मीन इफ रुद्र इज रेडी. मला आजचा डे मेमोरेबल बनवायचा आहे. आपण सेलिब्रेट करूया का? म्हणजे आपण जसं आधी करायचो, थोडी मस्ती, थोडं चिल. म्हणजे हार्ड ड्रिंक. येस, चालेल तुला? वाव, मला माहित होतं रुद्रला हे नक्की आवडणार. नाईस आयडिया ना. 1 ग्लास प्लीज माझ्यासाठी. रिद्धी मी नाही पिणार. दॅट्स इट. ओके फाइन. भाई चांगला चान्स आहे ना. चांगला चान्स काय? काहीतरीच काय. अरे विचार कर ना. अजून जेलसी, अजून प्रेम. चल चल मला नाही जमणार. अरे तुला कुठे खरी खुरी दारू प्यायची आहे? म्हणजे इकडे. रुद्र काय बोल रे? हॅलो पुष्पा. ही रिद्धी फार वेडी दिसते मला. मला तर खात्री आहे. पण आता काय झालं? काय झालं?
अरे हिने अख्खी पार्टीची तयारी करून ठेवली इथे. हा म्हणजे मजा आहे तुझी. मजा मजा काय मजा? तू म्हणाला होतास मला दारू प्यायला लागणार नाही. ते पण हिच्याकडे बघून असं वाटत नाही ही मला तसं काही करू देईल. अरे तू कशाला लोड घेतोयस? हे बघ, विद्धीच्या प्लॅनशी आपलं काही घेणं देणं नाहीये. तू तिथे आपल्या प्लॅन साठी गेलायस ना. फक्त जसं ठरलंय तसं करा. हा पण ऐक ना, अरे ही ड्रिंक बदलू देईल असं मला वाटत नाही. अरे मेरा भाई कर लेगा, डोंट वरी. चल मी फोन ठेवतो. मला गौरीजींना तू काय करतोस ना ते सांगायचंय. हा चल बाय, चिअर्स. हॅलो ऐक ना. हॅलो. अरे त्याने खरी दारू तर नाही ना भरली? हा नाही भरली. गौरीजी, गौरीजी. काय झालं पुष्पाजी? गौरीजी, ज्याची भीती होती तेच होतंय. मी म्हणालो होतो ना तुम्हाला. रुद्र. रुद्र सर, काय झालं त्यांना? ते ठीक आहेत ना? सांगा ना पुष्पाजी, काय झालंय? माझा मित्र कामातून गेला. तू पुन्हा बर्बाद होणार. काय झालंय पुष्पाजी, सांगा ना. रुद्र. रुद्र रिद्धी सोबत. काय? बोला ना पुष्पाजी. रुद्र रिद्धी सोबत दारू प्यायला बसलाय. काय? खरंच रुद्र सर दारू पितायत? पुष्पाजी तुम्ही खोटं बोलताय. रुद्र सर असं दारू नाही. गौरीजी, तुम्हाला खरंच असं वाटतं मी खोटं बोलतोय? गौरीजी, मी खोटं का बोलेलो? मी तुम्हाला म्हणालो होतो रुद्र नेहमी टोक गाठतो. तुम्हाला माहिती ना किती हट्टीपणा करतो. मी तुम्हाला काय वेगळं सांगणार, तुम्ही तर बघितलंय. पण गौरीजी, खरं तर हे सगळं तुमच्यामुळे होतंय, फक्त तुमच्यामुळे. खरं तर ही वेळच आली नसती जर तुम्ही. गौरीजी, अहो तुमच्याचमुळे त्याने दारू सोडली होती ना, आणि आज तुमच्याचमुळे आत्ता कुठे रुद्रच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने आनंद यायला लागला होता. पण नाही, त्याच्या नशिबात फक्त दुःखच लिहिलंय वाटतं. आता रुद्र पुन्हा त्याचं आयुष्य, त्याचा सगळा आनंद त्या दारूच्या ग्लास मध्ये बुडवायला सुरुवात करणार. आणि मग परत दारूच्या आहारी जाणार. मग स्वतःच्या आयुष्याची माती करून घेणार. पण हरकत नाही, तुम्ही नका जाऊ त्याला अडवायला. तुमचा हट्ट जिंकू द्या. माझ्या मित्राचं जे व्हायचं ते होऊ दे. मिशन फत्ते. काय झालं गौरीजी? मी जाणं बरोबर नाही ना. काय? मीच रुद्र सरांना जाऊन सांगितलं की आपल्यात काही नातं नाही ठेवायचं, आणि मग
मीच कशी सांगणार ना त्यांना जाऊन, हे योग्य नाहीये. पण गौरीजी, शेवटी मी कोण आहे ना पुष्पाजी, मी या घरात फक्त काम करते. आणि तसंही रुद्र सरांनी काय करावं काही नाही करावं हे ते ठरवतील ना. मी कसं सांगणार त्यांना? त्यांना जे योग्य वाटेल ते करतील. रुद्र, हे पुष्पा, अरे या ना तुम्ही लवकर. सॉरी रुद्र, पण गौरीजी नाही येतेत. काय? अरे काय बोलतोयस, कळतंय का तुला? अरे माझा प्लॅन सक्सेसफुल नाही झाला. सॉरी यार. सॉरी काय? मी काय करू हिच्या सोबत? खरी मजा तर आत्ता सुरू होणार आहे. रुद्र, आजची इव्हिनिंग तुझ्यासाठी सगळ्यात अनफॉर्गेटेबल असणार आहे. आजचा दिवस लाईफ मध्ये कधी विसरणार नाहीयेस तू. रुद्र, रुद्र, हे तुझ्यासाठी. चिअर्स टू अवर फ्रेंडशिप, जी आता कधीच तुटणार नाहीये. थँक्यू सो मच. तू मला समजून घेतलंय, मला पुन्हा एकदा चान्स दिलाय. थँक्यू सो मच रुद्र. ड्रिंक? हो. Cheers. पीना रुद्र. यु नो, ही रात्र मला लाईफ टाइम लक्षात ठेवायची. प्लीज. रुद्र सर, तुम्ही दारू पिताय? एक मिनिट, तू काय करतेस इथे? तुला कोणी बोलवलंय? रुद्र सर, मी तुमच्याशी बोलते. तुम्ही दारू का पिताय? हाऊ डेअर यू! तू माझ्या रुद्राला असं बोलते, हिम्मतच कशी झाली तुझी? गेट लॉस्ट. निघून जायचं इथून आत्ताच्या आत्ता. रुद्र सर, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही हा ग्लास हातात घेताना? तुम्ही ठरवलं होतं ना या वाटेला पुन्हा जायचं नाही म्हणून. मग का स्वतःची फसवणूक करताय? का इतक्या टोकाचा निर्णय घेताय? स्वतःचा नाही पण इतरांचा तरी विचार करा. ज्या माणसांचा तुमच्यावर जीव आहे, निदान त्यांचा तरी विचार करा.
रुद्र सर, बाकी सगळं जाऊ देत, पण तुम्ही दारू पिणार नाहीत अशी शपथ घेतली होती, तीही बिट्टीच्या डोक्यावर हात ठेवून. त्याचं काय? तिचा विचार एकदाही तुमच्या मनात नाही आला? हा दारूचा ग्लास तुमच्या हातात कसा? ठीक आहे, तुम्ही कोणाचीच काळजी करू नका. तुम्हाला हवी तेवढी दारू प्या, तुम्हाला मी कधीच थांबवणार नाही. गौरीजी, गौरीजी माझा ऐका. रुद्र ऐक ना, रुद्र तू कुठे चाललाय तिच्या मागे? रुद्र वेट ना, आपण गौरीजी माझा ऐक. रुद्र थांब ना, रुद्र प्लीज, रुद्र ऐक ना, रुद्र. गौरीजी 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 प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या एकदा. मला नाही बोलायचंय रुद्र सर तुमच्याशी. गौरीजी माझं प्लीज एकदा ऐकून तरी घ्या. नाही ऐकायचंय मला. मग मी दारू पितो याचा त्रास का होतोय तुम्हाला? नक्की काय चाललंय तुमच्या मनात? तुम्हीच सांगितलं होतं ना की ह्या पुढे आपला काहीही संबंध नसणार आहे. मी ते मान्य केलं, पण तुम्हालाच तसं वागायचं नाही. मी सतत कुठे चाललोय, काय करतोय ह्यावर लक्ष ठेवायचंय. नक्की काय अर्थ आहे याचा? काय समजायचंय मी, सांगा ना. बरं, मी तुमच्याशी बोलायचं की नाही हे तुम्ही ठरवणार. मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवाय की नको हेही तुम्हीच ठरवणार. बरं, मी माझ्या आयुष्यात काय करायचंय हेही तुम्हीच ठरवणार. माझ्या प्रत्येक आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला तुमची इन्व्हॉल्वमेंट का हवी आहे? सांगा ना, का माझी काळजी करताय तुम्ही इतकी? का? कारण मी प्लीज असे शांत नका राहू. बोला काहीतरी. आणि जर काही बोलायचं नसेलच तर मी जसा वागतोय तसं मला वागू द्या. रुद्र, 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 रुद्र थांब ना, रुद्र. रुद्र, यू इडियट, पुन्हा मध्ये आलीस ना आमच्या? तुझा प्रॉब्लेम काय ग? तुला ना तुझी लायकीच कळत नाही. आता का आलीस तू इथे? तुला याची पनिशमेंट आज मिळणारच. रुद्रने दारू प्यायची नाही ना? आमची अख्खी इव्हिनिंग स्पॉइल केली आहे तू. नाउ यू हॅव टू पे फॉर इट. ऐको रिद्धी मॅडम सोडा बरं. रिद्धी मॅडम, गौरीजी, 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 काय झालं तुम्हाला? रुद्र निघा इथून. रुद्र, ही मॅड असंच करते. ऐक ना, ही ना चला.
चूक केली तुझ्यावर विश्वास ठेवून. तू कधीच सुधारू शकत नाहीस. मी इथून नाही. हा, जस्ट गेट लॉस्ट. गौरीजी, काय होतंय तुम्हाला? रुद्र सर, मला खूप कसं तरी होतंय. नाही कळतंय काय होतंय ते. गौरीजी, तुम्ही काळजी नका करू, मी आहे तुमच्या सोबत. रुद्र सर, सगळं सगळं असं गोल गोल का फिरतंय? गौरीजी, हे बघा, आपण तिथे वर जाऊया. तुम्हाला उभं राहता येतंय का? गौरीजींना दारू जरा जास्तच चढलेली दिसते.